नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी तसं पाहिलं होतं पहिल्या पार्टमध्ये. मी आलेलो आहे आज पुन्हा एकदा पुरी या गावात. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं होतं पहिल्या पार्टमध्ये ड्रॅगन फ्रूटचं पाहिलं होतं. पहिल्याकडे आल्या होत्या, आता फळं आलेली बघा मित्रांनो. हे बघा, या अशा पद्धतीचं फळ आलेलं आहे. हे बघा, अशी बारकाली फळं आलेली आहेत मित्रांनो. हे बघा, हे अशा प्रकारचं फळ आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे रोपं पण विकण्यासाठी आहे. जर कोणाला घ्यायचे असतील तर संपर्क साधावे. आणि फळ बी कोणाला घ्यायचं असेल तर सांगा, आल्यानंतर मोठं झाल्यानंतर तुम्हाला देऊ. अजून छोटाले आहेत बघा. ह्या साईडला रोप आहे बघा मित्रांनो. हे बघा, तर मित्रांनो, आपण ओमकार दादाची मुलाखत घेऊ, ती ड्रॅगन फ्रूटची वगैरे नाही का. चला. तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघताय की आता ड्रॅगन फ्रूटचा सीझन चालू झालेला आहे. तर तुम्ही जसं पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं की तेव्हा ज्यावेळेस कळ्या आल्या होत्या, तर आता तुम्ही त्या कळ्यांचं रूपांतर आता फळामध्ये झालं आहे. तर जसं तुम्ही इकडे बघू शकता की हे बघा, हे कळ्यांचं रूपांतर आता हे फळामध्ये झालेलं आहे. आता हे फळ आता कमीत कमी एक 15 दिवसामध्ये त्याचं पिकन ते आणि ते मार्केटला जायला तयार राहील. तसं तुम्ही बघू शकता की आता हे जे विस्तार आहे, या विस्तारामध्ये तुम्ही बघू शकता की एका पोलला कमीत कमी एक 15 कळ्या लागलेल्या आताच. आता कसं आहे की हा जो आहे हा हे तयार फळ झालेलं आहे आता. आणि जे हे तुम्ही बघताय आता जे नवीन कळ्या आले, हा दुसरा बार आहे. म्हणजे कसं असतं की कंटिन्यूस बार चालू असतो. म्हणजे आता जसं की पहिला बार जर परिपक्व झाला की दुसरा बार लगेच त्याच्या मागे लगेच येतो. तर तुम्ही बघू शकता की इकडे कसं की आता जसं पाऊस चालू झाला आहे, तसं अजून त्याच्यामध्ये अजून तुम्ही बघू शकता की चांगली ग्रोथ झालेली आहे. तर तुम्ही इकडे बघा की आता बघा ह्या बाजूला बघा किती काळ्या लागल्या बघा. हे म्हणजे काय की जसं जसं पावसाचं वातावरण म्हणजे जसं चेंज होणार, तसं तसं अजून त्याला एकदम चांगली ग्रोथ भेटणार. आणि ह्याचं कसं आहे की ह्याला जास्त काही म्हणजे पावसाळ्यामध्ये पण जास्त रोगराई येत नाही ह्याच्यावर. ह्याच्यावर कसं असतं की रोगराई फक्त एवढंच एक त्रास आहे ह्याच्यामध्ये की जसं की तुम्ही इथं बघू शकता खाली की मी आता मल्चिंग केलं आहे. मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मल्चिंग नव्हतं केलं याच्यावर. तर ह्याच्यावर आपण मल्चिंग का केलं आहे की काय होतं की उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जे तणाचा जो प्रकार असतो तो जास्त होतो. तेव्हा आपण काय केलं, ते तणाचं प्रकार कमी करण्यासाठी आपण त्याच्यावर याचं मल्चिंग केलं. आणि त्याचा फायदा अजून असा होतो की त्याचं जे रूपांतर खतामध्ये होतं. तर काय होतं की खाली बुरशीचा जो प्रकार असतो, त्याच्यामध्ये बुरशीचा प्रकार पण खूप अवॉइड होतो ह्या मल्चिंगमुळे. हाच त्रास खाली म्हणजे जमिनीमध्ये बुरशीचा त्रास होतो. त्याच्यामुळे बुरशीचा त्रास खाली झाला की वर तुम्ही बघू शकता की असं सड तयार होते. म्हणजे याला आपण म्हणतो की फंगस टाईप तयार होतं ह्याच्यावर. ते फंगस जर तयार झालं की मग आपली जी पाती असते, ही पाती खराब होते. तर ते काय बघा, आता तुम्ही तो बघू शकता की हे बघा, आता एवढी पाती खराब झाली, तर हे पूर्ण पात खराब झालेलं नाही. हे तर बघा, तुम्ही मागे बघू शकता. पण जी आतमधली जी काडी आहे, ती आतमधली काडी चालूच राहते तशीच. तुम्ही जर बघू शकता की समजा जर ही जरी पूर्ण काडी चालू आहे, तर इथं समजा जर फळ जर आलं, इथं पण फळ येऊ शकतं म्हणलं, असं काही हे नाही. तर तेवढंच की जिथं खराब झाले तेवढा भाग तो काढून टाकायचा असतो. आता इथं बघा एवढं पाट खराब झालं की आपण असं पिळून काढलं किंवा कैचीने काढलं तरी पण ते असं निघतं. असं हे नाही की बाबा की जेवढा पाट आपण खराब आहे तेवढा काढला की मग ते निघून जातं असं. आणि जसं की आता बघू शकता की आता बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये पूर्णतः आता ड्रॅगन फ्रूटचा बऱ्यापैकी सीझनचा आता म्हणजे आरंभ झालेला आहे आता.
ड्रॅगन फ्रूटचा. तर कसं आहे की मी अजून म्हणजे लोकांना अजून हे करेन की प्रेरणा देईन की तुम्ही ह्याच्याकडे वळा. कारण की ह्याच्यामध्ये काय आहे की पहिली गोष्ट तर ह्याच्यामध्ये असं आहे की ह्याला ज्याच्याकडं पाण्याची कमी आहे, ज्याला एकदम पाणी कमी लागतं, कमी आहे त्याच्याकडे, ह्या पिकाला कसं आहे की पाणी कमी लागतं. तर उन्हाळ्यामध्ये जर आपण जर ह्याला पाणी जरी कमी असलं तरी पण हे त्याच्या पद्धतीने ते पूर्णतः हे होतं, म्हणजे प्रॉपरली त्याचा ग्रोथ होते. तर अजून जसं तुम्ही पुढे जाशाल तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वेगळे त्याच्यामध्ये हे, जसं की ह्याचं कसं आहे की ह्याला मनुष्यबळ कमी लागतं. प्लस ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला जसं की द्राक्ष बागायतदार, जसं की एक्झाम्पल द्राक्ष बागायतदारचं कसं असतं की एका टायमाला एकच बार येतो, म्हणजे एका वर्षामध्ये. ह्याचं कसं आहे की एक बार संपला की लगेच दुसरा बार कंटिन्यूस चालू असतो. तर म्हणजे नोव्हेंबरपर्यंत एक अंदाजे जर पाऊस जर नोव्हेंबरपर्यंत खेचला गेला तर 5 ते 6 बार आरामात होतात. सर हे म्हणजे ह्याच्यामध्ये चांगले म्हणजे फायदे. तर मी तुम्हाला हे करेल की बाबा ज्याला आपण अजून कोणाला माहिती पाहिजे असेल किंवा रोपांची जी गरज आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला त्याच्या माहिती वगैरे किंवा त्याचे रोपं वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करेल. सो तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 86 55 54 25 25.